नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या टार्गेट सीएचओ सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत एपिसोड नंबर असणार आहे आपलं एपिसोड नंबर 54. ओके, ज्यांनी पण पहिल्यांदा बघत आहे त्यांनी कुठून सुरुवात करायचं, पहिल्यापासून 54 पर्यंत. ओके, एकदम लेंदी सिरीज आपलं चालू आहे. ओके, ही आपलं सिरीज कधीपर्यंत आपलं सीएचओ एक्झाम म्हणजे आपलं कम्युनिटी हेल्थ ऑफिसर ही एक्झाम होईपर्यंत ही सुरूच असणार आहे. त्याच्यासोबत हे तुम्ही आरआरबी साठी पण बघू शकता बरं का. थेरी तर सगळं आपलं सेमच असणार आहे, फक्त क्वेश्चन थोडे इकडे तिकडे होऊ शकतात. मग ही पण तुम्ही बघू शकतात. आणि त्रिशूल सिरीज पण चालू आहे आपलं, आणि अजून कुठली ब्रह्मास्त्र पण चालू आहे, तुम्हाला ते बघायचं आहे. ओके, चला मग आपण सुरुवात करणार आहे टार्गेट सीएचओ सिरीजचा एपिसोड नंबर 54. याच्यामध्ये आपण जे मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू आहे ते आपण कंटिन्युअली बघणार आहोत. ओके, चला, ही नॅशनल हेल्थ मिशन अंडरमध्ये येणारी वेकेन्सी बद्दल आपण ही आपलं काय चालू आहे, स्टडी चालू आहे. तुम्हाला पण कसे कंटिन्युअली ठेवायचं, असं नाही बाबा एक्झामचं डेट नाही आलं डिस्ट्रॅक्ट व्हायचं आणि एपिसोड द्यायचं, ज्यावेळी एक्झाम येतील त्यावेळी सुरुवात करायचं. ही चुकीचं पद्धत आहे आणि तुमच्यापेक्षा खूप मुलं पुढे होऊन जातात. ओके, चला मग तुम्हाला कसे डिस्ट्रॅक्ट न व्हायचं, सेल्फ मोटिवेटेड राहून तुम्हाला कंटिन्युअली स्टडी करायचं आहे. ओके, चला मग आपण सुरुवात करूया एपिसोड नंबर 54 ची. त्याचा अगोदर तुम्हाला काय करायचं, व्हिडिओला लाईक करायचं, कॉमेंटमध्ये तुम्ही फीडबॅक आणि क्वेरी विचारू शकता. आणि जे तुमचा मित्रमैत्रिणी कोणी असेल नर्सिंग रिलेटेड, त्यांना ही आपली चॅनल रेफर करत जावा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि बेल आयकॉन पण. ओके, चला, हे 1 2 3 4 5 कामं तुम्हाला करायचं. ओके, चला मग आपण काय करूया, सुरुवात करणार आहे एपिसोड नंबर 54 ची. मी तुम्हाला एक क्वेश्चन दिलतो 52 मध्ये. ओके, काय होतं क्वेश्चन, विच ऑफ दिस इज नॉट अ मेथड ऑफ डाटा कलेक्शन. म्हणजे खाली दिलेले 4 पैकी एक असं मेथड आहे जो डाटा कलेक्शन मध्ये इन्क्लूड नाहीये, म्हणजे काय ती वेगळी आहे असं विचारतंय. मग आपण काय करूया, थोडक्यात डाटा बद्दल आपण बघूया. कशाबद्दल, डाटा कलेक्शन आहे. डाटा म्हणजे काय, डाटा म्हणजे काय, द पीस ऑफ इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये काय असतो, डाटामध्ये इन्फॉर्मेशन असतो. त्यालाच आपण काय म्हणतो, एकच मिनिट, इन्फॉर्मेशन आपण म्हणतो डाटाला. ओके, ह्याच्यामध्ये किती प्रकार असणार आहे, ह्याच्यामध्ये 4 प्रकार असणार आहे. डाटा कलेक्शन, जे डाटा कलेक्शन वेगळं झालं बरं का आपलं, म्हणजे सेमच आहे डाटा कलेक्शन. जे आपलं नर्सिंग मध्ये गेलं तर तुम्ही फाउंडेशन मध्ये जे प्रायमरी सोर्स सेकंडरी सोर्स असं येते, मग इथे पण येणार आहे. पण ह्याच्यामधले असं कुठले दिले यांनी, क्वेश्चनरी कुठले क्वेश्चनरीज दिले, ऑब्झर्वेशन, इंटरव्ह्यू आणि एक्सपेरिमेंट दिलेले आहे. मग ह्याचा अनुसार आपल्याला जे रिसर्च मधलं टाइप्स आता आपल्याला बघावं लागेल. जे पहिलं टाइप्स कुठली असणार आहे, ह्याच्यामध्ये असणार आहे क्वेश्चनरी. कुठली, क्वेश्चनरी म्हणजे काय, क्वेश्चन विचारणार, आपण काहीतरी क्वेश्चन विचारणार त्यांना. हे कसं असू शकतं, रिटर्न, म्हणजे रिटर्न सेट मध्ये असतो, रिटर्न सेट ऑफ क्वेश्चन्स. म्हणजे भरपूर एकदा आपलं क्वेश्चन बँक येतो बघा, तसे क्वेश्चन गिवन टू कोणाला, स्टुडंटला देणार आहे का, नाही, जे रेस्पॉन्डंट आहे रिसर्च मध्ये, रेस्पॉन्डंटला आपण ही देणार आहे. ही कुठली, क्वेश्चनरी. हे झालं. त्याच्यानंतर ही युज्ड टू कलेक्ट डाटा. हे कशासाठी आपण युज्ड टू कलेक्ट डाटा कलेक्शन करण्यासाठी ही आपण यूज करणार आहे. कोणासाठी, फ्रॉम लार्ज ग्रुप, मोठी ग्रुपमध्ये. जे मोठी ग्रुप असतं त्यांच्यामध्ये आपल्याला ही फायदा ठरणार आहे. म्हणजे काय, एकदम बघा, 1000 लोक आहे, एकाला बोलवणार, तुमचं नाव काय, ठीक करा, तुमचं एज काय, तुम्ही काय करता, ठीक आहे. हे पण डाटा कलेक्शन झालं. पण याचे एक एक केलं तर किती दिवस लागणार, तुम्ही काय करणार, एक पेज बनवणार. इथे एज लिहा, इथे सेक्स, ऑक्युपेशन, एज, तुम्ही काय करता, सगळ्यांनी वाटून द्यायचा. हा बाबा तुम्ही लिहून द्या मला. किती एकदम दिलं तर इझी होणार. अशा पद्धतीचे हे डाटा कलेक्शन असणार आहे. ओके, काय म्हणू शकतो आपण, एक्झाम्पल. ओके, एक्झाम्पल कसं असू शकतं, सर्वे फॉर्म, किंवा आताचं काय आलं हल्लीत, सगळे रिसर्चर काय करतात आता, जे काय गुगल लिंक वगैरे तसं बनवतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला टेक करायचंय. आपण अगोदर लिंक हे काय म्हणतात एमसीक्यू वगैरे घ्यायचं त्याच्यामध्ये, तसं पद्धतीने सगळ्यांना लिंक शेअर करायचा आणि त्याचे टिक करतील, ऑटोमॅटिकली डाटा तुमच्याकडे येते. ह्याला आपण काय म्हणतो, ऑनलाईन क्वेश्चनरी. ओके, हे सगळं क्वेश्चनरीज मध्ये येतात. हे झालं आपलं पहिला. आता नेक्स्ट दुसरा टाइप्स कुठला होता, ऑब्झर्वेशन म्हणजे काय, बघणे. आपण बघणार आहे, पेशंटला बघणार आहे. त्याच्यामध्ये काय करू शकतो आपण, डाटा इज असिस्टेड बाय. कसं असिस्ट करणार आहे आपण, डाटा इज असिस्टेड बाय. कसं, आपण बघणार आहे, वॉचिंग अँड रेकॉर्डिंग, बघणार आणि रेकॉर्ड करणार. वॉचिंग आणि रेकॉर्डिंग. बिहेवियर ऑफ पेशंटचे बिहेवियर, किंवा अजून काय, इव्हेंट्स आपण बघणार आहे पेशंटचे, किंवा म्हणा सॅम्पलचा म्हणा, जे तुमचा रेस्पॉन्डंट कोणी आहे त्यांचं. ओके, हे झालं ऑब्झर्वेशन. त्याच्यामध्ये काय, ह्याच्यामध्ये कॅन बी स्ट्रक्चर्ड असू शकते, फिक्स असू शकतं स्ट्रक्चर्ड मध्ये,
किंवा कधी कधी अनस्ट्रक्चर्ड पण असते बरं का. अनस्ट्रक्चर्ड हे डिटेलमध्ये बघायला गेलं तर रिसर्च इथे ओपन करावं लागेल. ओके, हे झालं एक्झाम्पल कुठली, ऑब्झर्विंग पेशंट बिहेवियर, ऑब्झर्विंग पेशंट बिहेवियर हे झालं एक एक्झाम्पल. ओके, आता नेक्स्ट कुठले बघा, आता नेक्स्ट तिसरा कुठली होतं, इंटरव्ह्यू म्हणजे तुम्हाला माहिती आहे हां, फेस टू फेस आपण काय हा विचारणार, हा बाबा तुमचं नाव काय, हे काय ते काय, हे सगळं इंटरव्ह्यू मध्ये येणार. म्हणजे काय, डायरेक्ट वर्बल इंटरॅक्शन असणार आहे हे, डायरेक्ट वर्बल इंटरॅक्शन बिटवीन कोण, इन्व्हेस्टिगेटर म्हणजे जो तुम्ही रिसर्च करणार, इन्व्हेस्टिगेटर आणि जे रेस्पॉन्डंट आहे त्यांच्यामध्ये हे इंटरव्ह्यू होणार आहे. ओके, ह्याच्यामध्ये पण कसं असू शकतं, कॅन बी स्ट्रक्चर्ड, सेमी स्ट्रक्चर्ड, हे पण कसं स्ट्रक्चर्ड, सेमी स्ट्रक्चर्ड असू शकतो, सेमी स्ट्रक्चर्ड किंवा अनस्ट्रक्चर्ड पण असू शकतो. ओके, अनस्ट्रक्चर्ड ह्याच्यामध्ये हे सगळं ह्याच्यामध्ये झालं. एक्झाम्पल काय म्हटलं, फेस टू फेस इंटरव्ह्यू, फेस टू फेस ओके, पेशंट इंटरव्ह्यू किंवा सॅम्पल इंटरव्ह्यू म्हणून तुम्ही लिहू शकता. ओके, हे झालं इंटरव्ह्यू बद्दल. आता राहिलं कुठलं, आता शेवटचं इथेच लिहून टाकूया कशाला, हे काय शेवटचं असणार आहे सर्वेमध्ये आपण काय करणार आहे, डाटा कलेक्शन करणार आहे. त्याचं हे सगळं डाटा कलेक्शनच आहे बरं का, डाटा कलेक्शन याच्यामध्ये करणार आहे. यूज टू कसे, एकदम गॅदर करणार आहे, गॅदर इन्फॉर्म, एकदम गॅदरिंग करणार. आता सर्वे फॉर्म वगैरे बघतात बघा, सर्वे करायचे ते करायचे, एकदम आपण हे काय डाटा कलेक्शन करणार, गॅदर इन्फॉर्म फ्रॉम कोणामधनं, लार्ज ग्रुपमधनं. ओके, एवढं लक्षात आलं, हे आपण करणार आहे. एक्झाम्पल कसे, क्वेश्चनरी वगैरे बनवून वगैरे द्यायचं. ओके, एवढं आपण बघितलं कशामध्ये, डाटा कलेक्शनमध्ये. कलेक्शन डाटा म्हणजे काय, ह्याच्यामध्ये एक इन्फॉर्मेशन असतो. चला, विच ऑफ दिस इज नॉट अ मेथड ऑफ अ डाटा कलेक्शन, क्वेश्चनरी येस आहे, ऑब्झर्वेशन आहे, इंटरव्ह्यू आहे, एक्सपेरिमेंट नव्हता. मग इथं काय विचारलंय, नॉट, म्हणजे ही उत्तर आपलं बरोबर ठरणार आहे. आता एक्सपेरिमेंट बद्दल थोडक्यात बघूया. एक्सपेरिमेंट म्हणजे काय, एक्सपेरिमेंटल स्टडी माहिती आहे का तुम्हाला, एक्सपेरिमेंटल स्टडी माहिती आहे का, एक्सपेरिमेंटल, नॉन एक्सपेरिमेंटल, मॅक्झिमम सगळ्यांना म्हणतात एक्सपेरिमेंटलच करा. ओके, हे काय असतो, रिसर्च मेथड आहे, इट इज अ रिसर्च मेथड किंवा अजून काय म्हणू शकतो, डिझाईन. ओके, हे क्लिनिकल, हे काय डाटा कलेक्शन, नॉट अ डाटा कलेक्शन टाईप, ही तसली टाईप नाहीये जे आपण जस्ट आता बघितलं. ओके, हे काय होणार आहे, जे कसं एकदम एक्सपेरिमेंटमध्ये काय डाटा कलेक्ट करणार नाहीये, हे लक्षात आलं. ओके, त्याच्यामध्ये कसं करणार आहे एक्सपेरिमेंटमध्ये, आता काय एक्झाम्पल देऊ, समजा एक एक्झाम्पल घ्या, माझा एक रिसर्च होता, कसं हायपर टेन्शन मॉनिटरिंग करायचं होतं. कधी काय होतं, माझं करेल मी देत होतो पेशंटला, आणि कसं त्यांचं बीपी चेक करत होता, हा बाबा ह्यांच्या बीपी मध्ये काय चेंजेस होते का नाही, रिड्यूस वगैरे होते का नाही. हे काय झालं, हे एक्सपेरिमेंटल. इथं पण आपण काय करणार आहे, डाटा कलेक्ट करणार आहे बरं का, डाटा कलेक्ट करणार आहे, पण ते एक्सपेरिमेंटल मध्ये, पण ते कसं असणार आहे, एक्सपेरिमेंटमध्ये. एक्झाम्पल काय, बीपी चेकिंग आफ्टर रिल्यूज त्यांनी घेतल्यावर. ओके, हे काय झालं, ही एक्सपेरिमेंटल मध्ये येणार आहे. ओके, हे कसं असणार आहे, ही मॅनिप्युलेटिंग व्हेरिएबल असणार आहे बरं का, मॅनिप्युलेट व्हेरिएबल. तुम्हाला वाटतील हे काय आहे, काय शिकतोय आपण. ओके, हे सगळे रिसर्च मधले. ओके, थोडी कन्फ्युज तुम्हाला होऊ शकतं, कारण काय आपण जास्त फॅमिलियर नसतो रिसर्चला. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. चला, एक्सपेरिमेंट काय उत्तर आहे, क्वेश्चनरी होता, ऑब्झर्वेशन होता, इंटरव्ह्यू होता, त्याच्यासोबत सर्वे पण होता. पण आपली इथं काय म्हटलेलं, नॉट विचारलेलं, मग आपली चौथी उत्तर म्हणजे डी एक्सपेरिमेंट ही एकदम उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला मग आता नेक्स्ट कुठली एमसीक्यू कडे आपण कल्टी मारूया. हे काय डाटा कलेक्शन मेथड्स आहे, क्वेश्चनरी आपण बघितलं, ऑब्झर्वेशन बघितलं, इंटरव्ह्यू होता आणि सर्वे होता. याच्यामध्ये काय रिटर्न सेट ऑफ द क्वेश्चनरी हे देत होतं. ॲडव्हान्टेज काय, लो कॉस्ट, एकदम कमी रेस्टमध्ये होणार, आणि कव्हर द लार्ज पॉप्युलेशन, मोठी पॉप्युलेशनला एकदम कव्हर करून. डिसएडव्हान्टेज काय, लो रेस्पॉन्स रेट. ओके, जाऊ दे, माझं फॉर्म पण तूच भरून दे, हे असलं होतात. हे काय, लो रेस्पॉन्स रेट आणि मिसअंडरस्टूड क्वेश्चन. काही क्वेश्चन असं असतं की त्याचं क्वेश्चनच आपल्याला कळत नाही, ह्याच्यामध्ये हे डिसअडव्हान्टेज आहे. आणि ऑब्झर्वेशनमध्ये कसं, सिस्टमॅटिक वॉचिंग अँड रेकॉर्डिंग द बिहेवियर. ॲडव्हान्टेज काय, रिअल डाटा जे आपण बघतो तेच आपल्याला भेटते. काय, युजफुल फॉर द नॉन कम्युनिकेटिव्ह सब्जेक्टिव्हसाठी. आणि डिसअडव्हान्टेज काय, टाइम कन्झ्युमिंग आहे आणि स्वतः आपल्याला बघावं लागते, ऑब्झर्व बेस. आणि इंटरव्ह्यू कसं आहे, हे फेस टू फेस आणि किंवा टेलिफोनिक क्वेश्चनिंग पण करू शकतो. ॲडव्हान्टेज काय, इन डेप्थ इन्फॉर्मेशन आपण डायरेक्ट विचारू शकतो आणि क्लॅरिफिकेशन घेऊ शकतो. हे काय, डिसअडव्हान्टेज कॉस्टली आहे, मग सगळं बघावं लागेल ना, तू या आम्ही या, तुम्ही बसतो आम्ही बसतो, हे सगळं हे काय थोडी कॉस्टली आहे. इंटरव्ह्यू बेसिसवरती असते. सर्वे काय, सिस्टमॅटिक डाटा कलेक्शन फ्रॉम द लार्ज ग्रुप, लार्ज स्केलमध्ये डाटा
हे आपल्याला भेटते. ओके, डिसऑर्डर काय रिस्पॉन्स बेसिस आणि सुपरफिशियल डाटा वगैरे फक्त वरवरनं देतात, सगळी डिटेलमध्ये कोणी देत नाही. ते काय त्याचे डिसऑर्डर असणार आहे, तुम्हाला एवढी बघायचं आहे. ओके, चला आता नेक्स्ट एमसीक्यू काय म्हणते आपण बघूया. ओके, एकदम सिंगल लाईनर आहे बघा, असलं आरआरबीला येतात मॅक्झिमम, आरआरबीला असलं क्वेश्चन येते. ओके, चला काय म्हणते ग्लोसायटिस मीन्स म्हणजे काय विचारते, ग्लोसायटिस म्हणजे काय. काय काय दिले ऑप्शन मध्ये, इन्फॉर्मेशन ऑफ द गम्स, इन्फॉर्मेशन नाही बरं का, ते कुठं गेलं राहू, एकच मिनिट ते काढून टाकतो मी. हा चला, काय इन्फ्लमेशन ऑफ द गम्स, इन्फ्लमेशन ऑफ द टंग, इन्फ्लमेशन ऑफ द टीथ, इन्फ्लमेशन ऑफ द माउथ. ओके, आपण एक एक बघूया. इन्फ्लमेशन ऑफ गम्स, गम्सला काय इन्फेक्शन झालं, इन्फेक्शन आणि इन्फ्लमेशन वगैरे झालं तर आपण काय म्हणणार आहे, याला म्हणणार आपण जिंजिवायटिस. जिंजिवायटिस हे झालं पहिला. दुसरं काय, इन्फ्लामेशन ऑफ द टंग, टंगला काहीतरी झाले, मग ह्याला आपण काय म्हणणार, काहीतरी नाही हे झालंय काय, आपण म्हणणार ह्याला ग्लोसायटिस. सॉरी बरोबर आहे, ग्लोसायटिस. आपण काय म्हणणार, ग्लोसायटिस म्हणणार. इन्फ्लामेशन ऑफ द टीथ, टीथला काहीतरी झालं तर आपण काय म्हणणार, पल्पिटाइस. पल्पिटाइस काय म्हणतो आपण, स्पेलिंग चुकलं आपलं, काय असणार आहे, पल्पिटाइस. पेरिडोनायटिस पण म्हणतो बरं का, डोनायटिस हे पण म्हणतो. आणि नेक्स्ट काय, इन्फ्लामेशन ऑफ द माउथ, माउथला काहीतरी इन्फेक्शन झालं तर आपण, हे सगळ्यांना माहिती आहे, हे काय आपण स्टोमॅटिस म्हणतो, स्टोमाटायटिस. ओके, एवढं लक्षात आलं तरी बस. काय ग्लोसायटिस बद्दल आपण बघितलं. चला, काय ओरल इन्फ्लामेशन होता, जिंजिवायटिस म्हणजे काय, इन्फ्लामेशन ऑफ द गम्स, इथे इन्फ्लामेशन झाले गम्स मध्ये. हे काय ग्लोसायटिस, इन्फ्लामेशन ऑफ द टंग, टंगला इन्फेक्शन झालेलं आहे. आणि हे काय पल्पेटिस, स्पेलिंग बघून घ्या कुठली, पल्पायटिस लक्षात घ्या. हे काय इन्फ्लामेशन ऑफ द टूथ पल्प, इथे इन्फेक्शन झालेलं आहे. ओके, स्टोमॅटिस इन्फ्लामेशन ऑफ माउथ, एकदम माउथलाच काय इन्फेक्शन झालेलं आहे. ओके, मला वाटतं तुम्हाला लक्षात आला असेल. मग आपलं ग्लोसायटिस मीन्स काय होतं, ग्लोसायटिस कुठे आहे, ग्लोसायटिस ओके इथे ग्लोसायटिस. मी परत एकदा हे काय सॉरी इथे होते काय, एकच मिनिटं फक्त मी जाईना, एकच मिनिटं. हां चला, ग्लोसायटिस म्हणजे काय, इन्फ्लामेशन ऑफ द टंग. बघा ह्याच्यामध्ये इन्फ्लामेशन ऑफ द टंग कुठे आहे, गम्स म्हणजे काय जिंजिवायटिस झालं, टीथ म्हणजे हे काय पेरिडोनायटिस झालं, आणि माउथ म्हणजे स्टोमॅटिस. मग राहिलं उत्तर आपलं इन्फ्लामेशन ऑफ द टंगला आपण काय म्हणतो, ग्लोसायटिस म्हणतो. ग्लोसायटिस म्हणजे काय, इन्फ्लामेशन ऑफ द टंग आणि कॉजिंग द रेडनेस आणि स्वेलिंग अँड पेन, ह्याला आपण काय म्हणतो ग्लोसायटिस. कॉजेस काय याचं, विटॅमिन B12 असू शकतो, आयरन डेफिशियन्सी, फोलिक ॲसिड डेफिशियन्सी, इन्फेक्शन, बॅक्टेरिया, व्हायरल, फंगस सगळे होऊ शकतो, अलर्जीज, फूड, टूथपेस्टमुळे पण होतात बरं का, मेडिकेशन. आणि हे काय शार्प टीथ आणि हे झाल्यावर पण होतो. आणि साइन अँड सिम्पटम्स काय असणार आहे, रेड स्वॉलन टंग असणार आहे, स्मूथ शायनी सरफेस आणि बर्निंग ऑर पेन असणार आहे, डिफिकल्टी इटिंग ऑर स्पीकिंग मध्ये. आणि अल्टरनेटिव्ह टेस्ट डायग्नोसिस काय काय आहे, ब्लड टेस्ट आहे, ओरल स्वॅब आहे, न्यूट्रिएंट सप्लिमेंटेशन आहे, कॉम्प्लिकेशन काय काय होऊ शकतं, पेनफुल इटिंग आणि स्पीचमध्ये प्रॉब्लेम. ओके, सेकंडरी वगैरे इन्फेक्शन. त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ ग्लोसायटिसमध्ये कुठे, ॲक्यूट ग्लोसायटिस, क्रोनिक ग्लोसायटिस आणि अट्रोपिक ग्लोसायटिस आणि मीडियन रोबोट ग्लोसायटिस, हे सगळे टाईप आहे. हे बघा इन्फ्लॅम्ड स्वॅलेन असला आपण काय म्हणतो, ग्लोसायटिस म्हणतो. मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल. आपलं उत्तर कुठले, बी उत्तर एकदम बरोबर असणार आहे. मग आता आपण कलटे मारूया नेक्स्ट एमसीक्यू साठी. ओके चला, नेक्स्ट काय म्हणते, व्हिच माइलस्टोन जे कुठले माइलस्टोन आहे, जे 6 महिन्याला डेव्हलप्ड इन अ ओल्ड बेबी, म्हणजे 6 महिन्याच्या ओल्ड बेबी मध्ये हे असणार आहे. एबल टू वॉक नॉर्मल सेंटेन्स, एकदम मस्तपैकी चालत जातो. एबल टू सिट विथ सपोर्ट म्हणजे बसतो पण विथ सपोर्ट पाहिजे त्याला. एबल टू टेक द फूड विथ अ हेल्प ऑफ अ स्पून, म्हणजे जे काही दिलं तुम्ही खायला त्यांनी काय स्पून खाणार स्वतः. आणि एबल टू स्टँड आणि सिट विथ सिट डाऊन इंडिपेंडेंटली, म्हणजे काय त्यांनी उभा पण म्हणजे इंडिपेंडेंटली म्हणजे काय विदाउट सपोर्ट, आणि सीट पण होणार विदाउट सपोर्ट. मग आपल्याला बघावं लागेल. पहिला आपण काय करूया, 6 मंथचे आपण बघूया. 6 मंथ मध्ये काय काय आपल्याला दिसणार आहे. ॲट अ 6 मंथ मध्ये ओके आपण काय बघतोय, माइलस्टोन बघतोय बरं का, माइलस्टोन्स. ओके ह्याच्यामध्ये काय काय होणार आहे, ह्याच्यामध्ये बसणार आहे सीट विथ सपोर्ट. कसे सपोर्ट घेऊन बसणार आहे बच्चू. एव्हरेज किती, 6 म्हणजे 5 to 6 मंथ एवढे एव्हरेज आहे, पण 6 मंथ तुम्ही पकडू शकता. हे झालं. आणि कसं रोल्स ओव्हर, इकडे तिकडे पलटी मारू शकतो बच्चू. हे झालं. आणि अजून काय म्हणू शकतो आपण, जे आपलं हेड आहे ते हो आपलं नाही बच्चूच्या, हे काय होल्ड ठेवू शकतो, होल्ड स्टेडीली, एकदम स्टेडीली ठेवू शकतो. ओके हे होल्डचं झालं. आणि एका वस्तू दिलं, ह्या हातामध्ये माझा पेन आहे, असं एक्सचेंज करून घेणार. ओके हे पण करून घेतो. ट्रान्सफर ऑब्जेक्ट फ्रॉम वन हँड टू अनदर म्हणजे दोनच असते बरं का हँड बच्चूला.
अनदर हँड. ओके, असं अनदर. ओके, अनदर लक्षात ठेवलं तरी बस, अनदर हँड हे असं ट्रान्सफर करणार. अजून काय त्यांनी बेबल्स म्हणणार, कसे बाबा दादा असे हे बेबल म्हणणार. कुठले बाबा आणि दादा, दादा असं म्हणणार बच्चू. हे झालं. आणि जे फॅमिलीवाले त्यांना रिकॉग्नाइज करणार, रिकॉग्नाइज फॅमिली, ते कोणी पण असो, आईला वगैरे. ओके, त्यांचा फेस लक्षात येतो. कोणाला? बच्चूला. आपण एवढं बघितलं 6 मंथ मध्ये. ओके, चला ऑप्शन मध्ये काय केलंय, काय दिलेलं आहे, एबल टू वॉक नॉर्मल. बघा नॉर्मल बघा, एक कुठे म्हटलं यांनी वॉक मध्ये म्हटलेलं आहे. आपण इथे बघूया विथ. बघा वॉकिंग कसं असणार आहे बच्चूचं, वॉक विथ सपोर्ट. विथ सपोर्ट कधी होणार आहे, वॉक विथ सपोर्ट ही असणार आहे 12 महिन्याला. विथ सपोर्ट आहे. तेच विदाउट सपोर्ट कधी असतं, विदाउट सपोर्ट असणार आहे 13 ते 15 मंथ मध्ये. 13 ते 15 बरं का, 15 मंथ मध्ये असतो. हे झालं कशाच्या बद्दल, वॉक बद्दल. एबल टू वॉक नॉर्मल सेंटेन्स. मग आपण 13 ते 15 पण पकडलं तर ही असणार आहे का 6 महिन्यामध्ये, नाही. आपलं डायरेक्ट उत्तर इथे कॅन्सल झालं. ओके, आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट मध्ये काय म्हणतंय, एबल टू, काय म्हटलेलं, एबल टू सिट विथ सपोर्ट. आता बसायला सांगितले. ओके, सिट इकडे बघूया. बच्चू कसं दुसरंच आहे ना, हा सीट. त्याच्यामध्ये आपण बघूया सीट विथ सपोर्ट आणि विदाउट सपोर्ट कसं असणार आहे. सीट विथ सपोर्ट, सपोर्ट घेऊन कधी बसू शकतो, ही बसणार आहे 5 to 6 मंथ. ओके, एवढा आपण लक्षात आहे. सिटिंग बद्दल बोलतोय. विदाउट सपोर्ट. ओके, आता जस्ट आपण बघितलं का, विथ सपोर्ट बघितलं, विदाउट सपोर्ट नाही बघितलं बरं का. विदाउट सपोर्ट कधी असणार आहे, ही असणार आहे 8 महिन्याला. मग काय म्हटलेलं आहे ह्यांनी, एबल टू सिट विथ सपोर्ट 6 महिन्याला असणार आहे का, येस, ही 6 महिन्याला असणार आहे. मग आपलं उत्तर इथे होल्डिंग मध्ये ठेवा, होल्ड मध्ये ठेवा. म्हणजे नेक्स्ट आपण बघूया, एबल टू टेक फूड विथ अ हेल्प ऑफ अ स्पून. म्हणजे स्पून मधनं ही बच्चू काय घेणार आहे, फूड घेणार आहे. ही कधी असतो, ही अराउंड 18 मंथला असतो, अराउंड 18 मंथला. मग हा 18 मंथला जे विराट कोहली सारखं काय करतो बच्चू, रनिंग पण करतो. हे पण लक्षात ठेवा. ही मग असणार आहे का 6 महिन्याचं, नाही. मग एबल टू स्टँड, बघा एबल टू स्टँड आणि सिट विथ इंडिपेंडेंटली आपल्याला दोघं बघावं लागेल. आता सीट तर आपण बघितलं, सीट काय विदाउट सपोर्ट म्हटलेलं ना, इंडिपेंडेंटली म्हणजे विदाउट सपोर्ट. हे झालं 8 महिन्यासाठी. ओके, विदाउट सपोर्ट सिटिंग झालं. मग आपल्याला बघावं लागेल स्टँडिंग बद्दल. स्टँडिंग, स्टँडिंग विथ सपोर्ट कधी थांबतो बच्चू, सपोर्ट कधी थांबतो, ही थांबणार आहे 9 महिन्याला. 9 महिन्याला. मग आता सॉरी, विदाउट सपोर्ट, विदाउट सपोर्ट हे झालं सपोर्ट. हे विदाउट सपोर्ट ही कधी होणार आहे, ही होणार आहे 12 महिन्याला. ओके, आता क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं आपल्याला, एबल टू स्टँड. स्टँड कधी होते, इंडिपेंडेंटली 12 महिन्याला स्टँड. आणि सिट डाऊन इंडिपेंडेंटली विदाउट सपोर्ट 8 महिन्याला. मग 8 महिने 12 महिने नियरली आहे का 6 महिन्याचं, नाही. हे पण कॅन्सल झालं. मग राहिलं कुठलं, एबल टू सिट विथ सपोर्ट. आपण जस्ट बघितलं सिट विथ सपोर्ट. 5 ते 6 महिने तुम्ही एव्हरेज 6 महिने पकडू शकता. मग आपलं उत्तर इथे परत जाणार आहे बी. उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, लक्षात आलं. हे कुठले उत्तर, बी उत्तर. उत्तर दुसरा ही एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला अजून काही इथे आहे का आपल्याकडे डायग्राम. चला 6 मंथ ओल्ड माइलस्टोन ह्याच्यामध्ये. ओके, आपण मी मध्ये सांगितलं तुम्हाला. त्याच्यामध्ये कसं असणार बघा, ग्रॉस मोटरमध्ये सिट विथ सपोर्ट, रोल्स ओव्हर बघा असं कसं गलटी मारते बच्चू, स्टँड विथ सपोर्ट आणि असं सगळं करतो. आणि लँग्वेज मध्ये काय बाबा दादा म्हणतो आणि लाप्स एकदम मस्तपैकी हसतो. आणि टर्न साऊंड. ओके, बाबा दादा हे झालं. आणि सोशल इमोशन मध्ये रिकॉग्नाइज द फॅमिली फेसेस आणि स्माइल्स. आणि त्यानं बघितलं की हे 2 महिन्याच होते, सोशल स्माइल वगैरे बरं का. हे झालं शोन एक्साइटमेंट. आणि रिचेस फॉर द ऑब्जेक्ट हे झालं. आणि ब्रिंग ऑब्जेक्ट ऑफ द माउथ. आणि एका हातनं इकडे हातमध्ये हे सगळे बच्चू शिकणार आहे 6 महिन्यामध्ये. ओके, चला आपलं उत्तर बी ही एकदम बरोबर असणार आहे. आता आपण जाऊया नेक्स्ट MCQ कडे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. द प्रोसेस, बघा कुठली प्रोसेस आहे, द प्रोसेस विच डिस्ट्रॉय म्हणजे काय, मारून टाकतो, किल करतो, ऑल मायक्रोबियल लाईफ इन्क्लुडिंग स्पोर. ओके, स्पेशल मेन्शन केले त्यांनी, काय स्पोरला पण मारायला पाहिजे तो. ओके, इज नोन एज, ह्याला आपण काय म्हणतो, डिसइन्फेक्शन, अँटीसेप्सिस. हे काय डिओडरायझेशन, डिओडन नाही बरं का, हे काय स्टेरलायझेशन. मग आपल्याला बघावं लागेल बाबा एक 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 एक. पहिला आपण काय करूया, डिसइन्फेक्शन बद्दल बघूया. डिसइन्फेक्शन मध्ये मेन काय, सगळी तरी मारायलाच पाहिजे, त्याच्यासोबत स्पोर पण मारायला पाहिजे. आपण बघूया डिसइन्फेक्शन. काय इन्फेक्शन, डिसइन्फेक्शन म्हणजे काय, डिसइन्फेक्शन म्हणजे काय, त्याच्यामध्ये पण काय करणार आहे, डिस्ट्रक्शन करणार आहे. म्हणजे काय, किल करणार आहे. डिस्ट्रक्शन ऑफ ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम, ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम.
सगळ्यांना मारून टाकणार आहे. पण नॉट हे काय आपले काय म्हणू शकतो आपलं स्पोर, एस्पेशली त्याच्यामध्ये कुठली एस्पेशली पोटेन्शियल पॅथोजन्स, पोटेन्शियल पोटेन्शियल पॅथोजन्स आहे बरं का, पोटेन्शियल पॅथोजन्स हे झालं. त्याच्यानंतर ऑन द सरफेस ऑफ ऑन द सरफेस ऑन द सरफेस ऑफ इनॅनिमेट आणि एनी ऑब्जेक्ट असो. अजून काय म्हणू शकतो एन्व्हायरमेंट मधला, हे सगळ्याला हे काय पोटेन्शियल पॅथोजन्सला कमी करून टाकतो. अजून काय म्हणू शकतो तुम्ही रिड्यूस रिड्यूस द मायक्रोबियल पॉप्युलेशन, जे मायक्रोबियल पॉप्युलेशन आहे त्याला कमी करतो. मायक्रोबियल पॉप्युलेशनला एकदम कमी करतो. पण नॉट हे लिहिलं का आपण नॉट, नॉट स्पोर, हे पण लक्षात ठेवा. नॉट स्पोर, स्पोरला काही करू शकत नाहीये. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी बस. हे झालं आपलं डिसइन्फेक्शन बद्दल. हे झालं डिसइन्फेक्शन. स्पोरला आपण काय केलं का नाही. मग हे आपले उत्तर एकदम काय झालं रॉंग. हे झालं डिसइन्फेक्शन एकदम रॉंग. आता नेक्स्ट काय अँटीसेप्सिस. आता अँटीसेप्सिस बद्दल आपण बघायचंय. अँटीसेप्सिस, सेप्सिस म्हणजे काय इन्फेक्शन वाला, त्याला अपोजिट म्हणजे काय आता शुद्धता करणार आहे आपण. याच्यामध्ये पण काय डिस्ट्रक्शन होणार आहे, डिस्ट्रक्शन ऑफ किंवा इनहिबिशन ऑफ मायक्रो डिस्ट्रक्शन ऑफ इनहिबिशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर्गॅनिझम. अजून काय म्हणू शकतो आर लिव्हिंग टिश्यू पण लिव्हिंग टिश्यूला पण आपण म्हणणार आहे. कशा पद्धतीने जे आपलं केमिकल आहे ह्याच्यामध्ये केमिकल असणार बरं का. केमिकल कसे जे नॉन टॉक्सिक आणि नॉन इरिटेशन, नॉन टॉक्सिक अँड नॉन इरिटेशन असले. नॉन इरिटेशनल कसं असणार आहे, हे केमिकल एजंट असणार आहे. व केमिकलने आपण सगळे मारून टाकणार आहेत. कशामध्ये ही सगळी मायक्रोऑर्गॅनिझम. पण ह्याच्यामध्ये हे होते का नॉट डिस्ट्रॉय. ह्याच्यामध्ये पण काय जे आपले स्पोर आहे हे मरत नाहीये बरं का. स्पोर ह्याच्यामध्ये मरत नाही. मग आपलं अँटीसेप्सिस पण एकदम कॅन्सल झालं. मग आता काय राहिलं कुठलं डिओडरायझेशन. डिओडरायझेशन म्हणजे काय, ही पण काय करू शकतो जे आपलं ऑर्डर्स असतो, काय म्हणतो आपण वास म्हणू शकतो का, ऑर्डर्सला रिमूव्ह करतो फक्त. मग ही ह्याला मारणार आहे का स्पोरला, नॉट स्पोर. ही पण स्पोरला काढू शकत पण नाही आणि मारू शकत पण नाही. मग ही पण आपलं डायरेक्टली कॅन्सल झालं. आता राहिलं कुठलं स्टरिलायझेशन. स्टरिलायझेशन म्हणजे काय स्टेरिलायझेशन. ह्याच्यामध्ये सगळ्यांचा राग होऊन जाणार आहे. सगळ्यांचं म्हणजे कुठले आपलं त्याच्यामध्ये आर्टिकल म्हणा, सरफेस आणि कुठली पण मीडियम ही काय एकदम फ्री करणार आहे. फ्री ऑफ कशाची, ऑल लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझमला मारून टाकणार आहे. आयदर इन द व्हेजिटेटिव्ह, इन व्हेजिटेटिव्ह पण असो, इन द स्पेस ऑफ स्टेट म्हणजे काय पण असो लिव्हिंग ऑर्गॅनिझम सगळ्याला हे मारून टाकणार आहे. इन्क्लुडिंग असं लिहून घेत नाही तर किल, एवढं लक्षात ठेवलं तरी बस. किल ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम. ह्याच्यामध्ये कुठली आपलं व्हायरस आला, बॅक्टेरिया आला, अजून कुठली फंगस आला. ओके, अजून कुठली व्हायरस बॅक्टेरिया हे झालं. आणि ह्याच्यामध्ये मेन असणार आहे स्पोर. ही स्पोरला पण मारून टाकतो. ओके, लक्षात आलं का स्टरिलायझेशन बद्दल. ही एकदम आपलं बरोबर उत्तर असणार आहे. कुठली स्टरिलायझेशन, ह्याच्यामध्ये ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम असो किंवा ऑल मायक्रोबियल लाईफ इन्क्लुडिंग कुठली पण असो ह्याच्याला पण मारून किल करतो, डिस्ट्रॉय करतो आणि स्पोर्सला पण डिस्ट्रॉय करतो. कुठली आपलं स्टरिलायझेशन. ओके, मग आपले उत्तर कुठली चौथी उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला अजून काय म्हणते हे स्टरिलायझेशन, डिसइन्फेक्शन, अँटीसेप्शन, डिओडरेशन. चला स्टरिलायझेशन मध्ये डिस्ट्रॉय ऑल फॉर्म ऑफ द मायक्रोवेव्ह लाईफ इन्क्लुडिंग द स्पोर्स. ओके, सेफ्टीमध्ये काय इन्स्ट्रुमेंट, फ्लोअर्स आणि बेड्स इक्विपमेंट, युव्ही गामा सगळे इथे करू शकतो. किल ऑल मायक्रोब्स इन्क्लुडिंग द स्पोर्स. याच्यामध्ये डिसइन्फेक्शन मध्ये डिस्ट्रॉय द मोस्ट पॅथोजन नॉट स्पोर. ऑब्जेक्ट मध्ये काय फ्लोअर, बेड्स, इक्विपमेंट हे झालं त्यांचं. आणि ते काय लो लेवलमध्ये फिनल वगैरे हे सगळं काम करतो. पण स्पोरला मारतो का नाही. अँटीसेप्टिक काय डिस्ट्रॉय द लिव्हिंग टिश्यू, स्किन आणि म्युकस मेम्ब्रेन. ह्याचं अँटीसेप्टिक आयोडीन हे क्लोरोक्विन, हायड्रोजन पेरॉक्साईड सगळं काय हे केमिकल आहे. ही पण स्पोरला मारू शकत नाही. डिओडरेशन काय बॅड ऑर्डर, काही जर्म किलिंग आणि ह्याच्यामध्ये काय स्किन प्रिपरेशन बिफोर इंजेक्शन, हँड हायजीन वगैरे हे सगळं मेंटेन करायचं. ह्याच्यामध्ये पण ही आपलं स्पोर मरत नाही. ओके, की लक्षात काय ठेवायचं प्रोसेस काय हे स्टरिलायझेशन, डिसइन्फेक्शन, अँटीसेप्टिक, डिओडरेशन. किल मायक्रोब्स सगळ्यामध्ये मारतात. अँटीसेप्टिक्स मध्ये पण जास्त मारू शकत नाही. हे काय इन्स्ट्रुमेंटमध्ये जास्त आपण हे करत नाही. किल स्पोर
किल स्पोर कुठे फक्त कशामध्ये स्टेरिलायझेशन मध्ये होणार आहे. ओके, याच्यामध्ये होणार आहे का किल मायक्रोब्स, अँटीसेप्टिक मध्ये पण होतं बरं का. ओके, हे काय स्पोर फक्त स्टेरिलायझेशन मध्ये मरतात. ओके, चला एवढी लक्षात ठेवलं तरी बस. ओके, चला आता नेक्स्ट काय होतं आपलं उत्तर चौथा एकदम बरोबर असणार आहे. आता नेक्स्ट एमसीक्यू कडे जायचं अगोदर ही काय जे सीएचएस साठी तयारी करते त्यांच्यासाठी कुठली ही आरआरबी साठी पण फायदा होणार आहे तुम्हाला. कुठली त्रिशूल आणि ब्रह्मास्त्र सिरीज आणि त्याच्यासोबत ही ऑलरेडी आपण पीवायक्यू कुठली 2023 मधला ऑलरेडी आपण पेपर अनालिसिस केलेले हे पण तुम्हाला बघायचं आहे. हे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुमच्या कुठल्या पण नर्सिंग एक्झाम मध्ये येऊ शकते. ओके, चला आता नेक्स्ट काय त्याच्यासोबत आपलं हे पण आहे बरं का डीएमईआर पीवायक्यू आणि डीएचएस चे पीवायक्यू 2023 मध्ये झालेले. ओके, कम्प्लिटली अनालिसिस केलेले आहेत. ओके, चला आता नेक्स्ट एमसीक्यू कडे आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, हाऊ टू स्प्रेड कॅन्सर इन द ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीमध्ये कॅन्सर कशा पद्धतीने पसरतो, ह्याला काय म्हणजे काय ह्याला काय म्हणताय आणि हे कशा पद्धतीने पसरतो विचारलेलं आहे. बॉय द स्किन, मला झालं कॅन्सर, मी तुम्हाला टच केलं स्किन टू स्किन, झालं तुम्हाला पण कॅन्सर, असं होणार आहे का. बॉय द लिम्फेटिक सिस्टम, लिम्फेटिक सिस्टममुळे पसरणार आहे का. बॉय द ब्लड, म्हणजे आपलं ब्लड मध्ये कॅन्सर हे सेटलं की सगळीकडे आता कॅन्सर सेल होणार आहे का. आणि काय बी आणि सी, म्हणजे बी आणि सी बरोबर आहे का, बी आणि सी बरोबर आहे आणि बाकीचं म्हणजे काय हे चुकीचं असं म्हणताय. मग आपल्याला बघायचं आहे बाबा ह्युमन बॉडीमध्ये कॅन्सर कशा पद्धतीने पसरतो आपण थोडक्यात बघूया. ह्याला आपण काय म्हणतो मेटास्टॅटिस आपण म्हणणार आहे. मेटास्टॅटिस म्हणतो का तुम्ही मेटास्टॅटिस म्हणता, ठीक आहे. मेटास्टॅसिस, मेटास्टॅटिस म्हणजे काय ही असणार आहे. ह्याच्यामध्ये कॅन्सर कशा पद्धतीने पसरतो हे आपण थोडक्यात डिटेलमध्ये आपण बघणार आहे. ओके, चला ठीक आहे. स्प्रेड ऑफ कॅन्सर, त्याच्यामध्ये काय होणार आहे स्प्रेड होणार आहे. स्प्रेड ऑफ कॅन्सर, स्प्रेड ऑफ कॅन्सर टू द कुठले डिस्टल ऑर्गनला, जे आपलं डिस्टंट किंवा म्हणजे काय आता समजा काय म्हणू शकतो आपण लिव्हरमध्ये कॅन्सर झाले समजा. ओके, जे डिस्टन्स कुठे ब्रेन पासून लांब आहे, पण ते ब्रेनला पण कसं कॅन्सर पसरतं हे आपल्याला मेटास्टेशन मधनं दिसणार आहे. म्हणजे काय जवळचं सोडून दुसरी जागाला डिस्टन्स मेंटेन करून ही कसं पसरतो. स्प्रेड ऑफ अ कॅन्सर डिस्टंट ऑर्गन, ऑर्गन विच आर युजली कसं आहे, विच आर युजली काही संबंध नाही, विच आर युजली काय अनरिलेटेड टू विथ प्रायमरी कॅन्सर साईट, प्रायमरी कॅन्सर साईट. तसं म्हणजे कॅन्सर साईट वेगळीकडे आहे प्रायमरी, मग दुसरीकडे जे कशा पद्धतीने पसरतो त्यालाच आपण काय म्हणतो मेटास्टॅटिस आपण म्हणणार आहे. ओके, हे लक्षात आलं का ही कशा पद्धतीने फक्त मलिग्नंटने पसरणार बरं का. मेटास्टॅटिस इज प्रेझेंट इन ओनली इन मलिग्नंट मध्ये, ट्यूमर मध्ये पसरत नाही बरं का. मलिग्नंट मध्ये मध्ये ही पसरतो मलिग्नंट ट्यूमर हे एका साईडला असते, हे मलिग्नंट काय ही सगळीकडे पसरतो. ओके, प्रेझेंट इन ओनली इन मलिग्नंट ट्यूमर. ओके, हे लक्षात आलं. त्याच्यानंतर अजून काय की पोस्ट इन्व्हेजन पण आहे बरं का. पोस्ट इन्व्हेजन आपण काहीतरी केलं इन्व्हेजन प्रोसिजर वगैरे त्याच्यानंतर पण ही मेटास्टॅटिस होऊ शकतो. आता समजा मलिग्नंट आहे त्याला आपण पंचर केलं म्हणजे सगळीकडे पसरते, अशा पद्धतीने पण मेटास्टॅटिस होतो. मग आपल्याला काय ही एक याच्यापेक्षा इम्पॉर्टंट काय हे दोन लक्षात ठेवा. स्टार मार्क करा, स्टार मार्क स्टार मार्क स्टार मार्क. याच्यामध्ये जे मोस्ट कॉमन खूप वेळा विचारलेलं बरं का, मोस्ट कॉमन कुठली टार्गेट ऑर्गन कुठली असणार आहे, ही असणार आहे कुठली लिव्हर नाही बरं का, लंग्स असणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मोस्ट कॉमन रूट कुठली असणार आहे, ही असणार आहे लिम्फॅटिस, लिम्फॅटिस. ओके, हे दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला आपण थोडक्यात बघूया मेटास्टॅटिस म्हणजे स्प्रेड, जे कशा पद्धतीने स्प्रेड होतं त्याचा मधलं प्रकार आपण बघूया. रूट्स ऑफ अ ट्रान्समिशन थोडक्यात बघूया. रूट ऑफ ट्रान्समिशन कशा पद्धतीने पसरतो बाबा आपले कॅन्सर हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, चला पहिली कुठली म्हटलं आपण, पहिली असणार आहे ते लिम्फॅटिस, बाय लिम्फॅटिस. लिम्फॅटिस त्याच्यामध्ये कशा पद्धतीने पसरतो बाबा, ह्याच्यामध्ये जे लिम्फ वेसल्स असतो त्याच्यामध्ये जे लिम्फ वेसल्स असणार आहे, लिम्फ वेसल्स असणार आहे, ह्याच्यामध्ये काय करणार आहे ही मोस्ट कॉमनली पसरणार आहे. प्रोव्हाइड लिम्फ वेसल प्रोव्हाइड करतो असे मोस्ट कॉमन रूट. याच्यामध्ये मोस्ट कॉमन रूट विचारल्यावर तुम्हाला लिम्फॅटिस किंवा लिम्फ वेसल्स असेल तर हे तुमचं उत्तर जाणार आहे, एवढे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून कुठली आपलं ब्लड स्ट्रीम, जशा पद्धतीने आपलं सर्क्युलेशन मध्ये ब्लड फिरणार आहे तशा पद्धतीने ही पण सगळीकडे मोस्ट कॉमनली कुठल्या ह्याच्यामध्ये पण सार्कोमा, सार्कोमा आर कसे आर मेनली बाय ब्लड स्ट्रीम मध्ये ही पसरणार आहे. ब्लड स्ट्रीम मध्ये कुठली सार्कोमा लक्षात ठेवा, कुठली पण ह्याच्यामध्ये पण सार्कोमा ही मोस्ट असणार आहे. आता एक्झाम्पल कशा पद्धतीने सांगायचं तुम्हाला, आता समजा सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये झालं,
सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये कॅन्सर फिरत आहे सर्क्युलेशन मध्ये. मग ह्याच्यामध्ये पण मोस्ट अफेक्टेड लंग कुठली असणार आहे, आपण जस्ट बघितलं कुठली, लंग्स. मग एकदा समजा कशामध्ये सर्क्युलेशन मध्ये आलं कॅन्सर सेल, मग ही लंग्सला अफेक्ट करणार आहे, हे लक्षात ठेवा. अजून कुठली, आता समजा लिव्हरचं कॅन्सर झाले, मग मोस्ट अफेक्टेड ऑर्गन कुठले असणार आहे, लिव्हरचं झाल्यावर पण असणार आहे मेन लंग्स. ओके, त्याच्यानंतर असं समजा लंग्सच झाले, लंग्सलाच कॅन्सर झाले, सीए म्हणजे कॅन्सर बरं काय, मग आता जाणार लंग्स मध्ये डायरेक्ट ब्रेनला. लक्षात ठेवा लंग्स हे सगळी इम्पॉर्टंट आहे बरं का, हे खूप वेळा विचारलेलं आहे. सारखोमा हे मोस्ट कॉमनली मेनली ब्लड स्ट्रीम मध्ये पसरणारे कॅन्सर आहे. आणि समजा आपले सिस्टमिक सर्क्युलेशन म्हणजे आपलं ब्लड वेसल्स मध्ये किंवा कुठले पण आपली ब्लड मध्ये फिरत असेल कॅन्सर असेल, मग ही मोस्ट कॉमन अफेक्ट करणार आहे लंग्सला. आणि लिव्हर मध्ये पण कॅन्सर झालं तर ही पण पोहोचणार आहे लंग्स मध्ये. आणि समजा लंग्सला झाले मग तिथे पोहोचणार आहे ब्रेनला. ओके, आणि जीआयटी मधलं पण एक लक्षात ठेवा, जीआयटी मध्ये झालं तर, ओके, जीआयटी मध्ये झालं तर ही कुठं पसरणार आहे, पहिला ही अफेक्ट असणार आहे, पहिला ऑर्गन लिव्हर. ओके, लक्षात आलं का, पहिलं काय लंग्स, लिव्हरला झालं पण लंग्स, आता लंग्सला झालं तर ब्रेन पर्यंत. आता समजा लिव्हरला झालं कॅन्सर, जीआयटीला झालं कॅन्सर, मग लिव्हर पर्यंत पोहोचणार, लिव्हर पासून परत लंग्स पर्यंत, लंग पासून ब्रेन पर्यंत, असं नाम नाम राम राम सत्य आहे. ओके, म्हणून काय कॅन्सर अशी खूप डेंजरस असतो. ओके, एवढा आपण सॉरी आपण कुठं हलतो, रूट आप एक दोन दोनच बघितलं का, चला अजून भरपूर आहे, थोडक्यात आपण फक्त हेडलाईन टाकूया. ओके, चला हे झालं बाय इन्फिल्ट्रेशन, बाय इन्फिल्ट्रेशन, बाय इन्फिल्ट्रेशन, किंवा अजून काय म्हणू शकतो आपण, इन्फिल्ट्रेशन आपलं टिश्यू स्पेस, ते आपलं स्पेस असतं बघा टिश्यू मधला, तिथं पण हे इन्फिल्ट्रेशन अशा पद्धतीने पसरतो. बाय नॅचरल पॅसेज, हे पण आहे. नॅचरल पॅसेज म्हणजे काय, नॅचरली पसरणार आहे का, नॅचरल पॅसेज म्हणजे काय, जे आपण मेटास्टॅसिस मध्ये कसं बघत होतो, जे डिस्टंट वाला. आता समजा कुठे सांगू शकतो, आता समजा किडनीला झालंय काय कॅन्सर, किडनीला कॅन्सर झालंय, मग खाली कसं आहे युरेटरस नाही बरं का, युरेटर मध्ये पण काय होणार, कॅन्सर होणार. त्याच्यानंतर युरिनरी ब्लॅडर मध्ये, हे काय नॅचरल आहे, म्हणजे सिस्टमॅटिकली जसं पद्धतीने हे काय ह्याच्यामध्ये पसरणार आहे. ओके, मला वाटतं लक्षात आलं असेल बाय नॅचरल पॅसेज, हे झालं. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो, बाय ट्रान्सप्लांटेशन, काही ट्रान्सप्लांटेशन केलं आपण, ते पेशंटमध्ये ऑलरेडी होतं, त्याच्यामध्ये पण पसरणार आहे बाय ट्रान्सप्लांटेशन, हे झालं. अजून काय म्हणू शकतो, हे काय थ्रू द बॉडी कॅव्हिटी, थ्रू बॉडी कॅव्हिटी मधनं पण काय म्हणू शकतो आपण, ट्रान्स कोइलमेन, हे बघ काय बॉय किंवा थ्रू कसे बॉडी कॅव्हिटी मध्ये पण पसरणार आहे. ओके, हे काय ट्रान्स कोइलम म्हणजे काय, COELOMIN आहे बरं का, हे ह्याच्यामध्ये हे आपण एवढं बघितलं. ओके, वाटते बस, ते काय मेटास्टॅटिस बद्दल आपण बघितलं. मेटास्टॅटिस काय असणार आहे, स्प्रेड ऑफ कॅन्सर, जे लांबचे आहे गाव म्हणजे काय आपले ऑर्गन जिथपर्यंत पोहोचणार आहे, काय त्याचा संबंध नाही तरी पण तिथे पोहोचू शकतो, त्याला आपण काय म्हणतो, मेटास्टॅटिस म्हणतो. हे मॅलिग्नंट मध्ये असतो आणि पोस्ट इन्व्हेजन मध्ये पण होतो. आणि मोस्ट कॉमन टार्गेट ऑर्गन असणार आहे हे मेटास्टॅटिस मध्ये लंग्स, हे थर्ड स्टेज मध्ये होतं. बघा ही कुठली स्टेज मध्ये सुरुवात होते तुम्हाला सांगायचंय कॉमेंट मध्ये. ओके, ही कॅन्सर मधला. ओके, फर्स्ट सेकंड थर्ड असं काय तर आहे ना. ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचंय. ते झालं म्हणजे काय, कुठली असं म्हणतात बघा, कुठली स्टेजला आहे कॅन्सर, जे कुठली स्टेज आहे ज्या स्टेजमध्ये मेटास्टॅटिस सुरू होते, हे तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगायचं. उत्तर एक दोन आता कॉमेंट राहिला तुम्हाला, एक माझं लास्ट जे क्वेश्चन असणार आहे त्याचं कॉमेंट, आता मेटास्टॅटिसचा. ओके, चला ही मोस्ट कॉमन लंग्स असणार आहे, त्याच्यानंतर मोस्ट कॉमन रूट असणार आहे लिम्फेटिक्स. आपण बघितलं लिम्फेटिक्स पसरतो, त्याच्यानुसार मोस्ट कॉमन रूट आहे. आणि ब्लड स्ट्रीम मध्ये पण पसरतो, सार्कोमा मेनली असणार आहे. हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं. सर्क्युलेशन मध्ये लंग्स, आणि लिव्हरला लंग्स मध्ये झालं तर ब्रेनला, जीआयटी मध्ये झालं तर लिव्हरला, अशा पद्धतीचे हे सगळी कॅन्सर तुम्हाला रूट लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला आता पहिलं ऑप्शन म्हणते, काय म्हणते बघा, काय म्हणते बॉय स्किनने काय होणार आहे का, नाही, ही स्किनने आपलं कॅन्सर पसरत नाही. मग ही डायरेक्टली आपलं काय कॅन्सर झालं, रेषा मारून टाका. हे काय स्किनने आपलं पसरत नाही. कधी ऐकलं का तुम्ही, कधी कुठं वाचलंय का, हा बाबा स्किन टच केलं तर काय कॅन्सर होते, नाही. बाय द लिम्फेटिक सिस्टम, यस, हे मोस्ट कॉमन कसं आहे, रूट होता, मोस्ट कॉमन रूट होता. ओके, एवढं आपण बघितलं. त्याच्यानंतर ब्लड मध्ये तर भरपूर होता. ह्याच्यामध्ये कुठली मेन ऑर्गन कुठली होती, लंग्सला अफेक्ट लंग्सला का, लंग्सलाच. ओके, लंग्सला अफेक्ट करणार होती. मग बी आणि सी एक बरोबर आहे का, येस, बी आणि सी एकदम बरोबर आहे. आपण जस्ट ह्याच्यामधलं डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. मग आपलं उत्तर फोर्थ ही एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आता जे आपलं डायग्राम मध्ये काय म्हणतंय बघा. ओके,
हाऊ कॅन स्पेशल इन द मेटास्टेटिस दिस स्प्रेड ऑफ कॅन्सरला आपण मेटास्टेटिस मध्ये लोकल इन्व्हेजन काय इन्व्हेडिंग द नियर टिश्यू लिम्फॅटिक स्प्रेड वाय द लिम्फ नोड्स हेमॅटोजेनेसिस मध्ये काय आपलं ब्लड मधनं आणि हा इथे बघा ट्रान्स काय कोलेमिक काय म्हणतात तुम्ही ट्रान्स कोलेमिक काय तरी म्हणा पण काय ते आपलं बॉडी कॅव्हिटीमध्ये सगळीकडे पसरणार आहे. ओके चला काय होतं माहिती आहे का जे आपलं प्रोनाऊन्सिएशन वेगळं असतं तुमचं वेगळं असतं थोडे कन्फ्युजन होतात. आपण काय स्टेप्स मेटास्टेसिस मध्ये कसं असणार आहे लोकल इन्व्हेजन इंटरप्शन हे काय सर्कमसिजन नाही बरं काय हे सर्क्युलेशन मध्ये येतात आणि नंतर एक्स्ट्रावेशन मध्ये कोलॉनायझेशन होऊन अशा पद्धतीने सेकंडरी ट्यूमर इथे आपल्याला तयार होणार आहे. हा कॉमन साईट ऑफ मेटास्टेसिस कुठले आहे लंग्स लिव्हर बोन ब्रेन. ओके हे दोन्ही ब्रेनच आहे बरं का हे काय ह्याच्यामध्ये असणार आहे. मोस्ट कॉमन विचारलं तर तुम्हाला फर्स्ट उत्तर द्यायचं आहे लंग्स. ओके चला मग आपले उत्तर आपलं भेटलेलं ऑलरेडी चौथं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. आता आपण जाऊया नेक्स्ट एमसीक्यू कडे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. हेअरिंग सेंटर लोकेटेड इन जे तुम्ही ऐकता माझा शब्द म्हणजे मी काय बोलतो जे तुम्हाला ऐकू येते बाबा ह्याची सेंटर कुठे आहे असं विचारते त्यांनी. पहिला म्हटलंय थॅलामस हायपोथॅलामस बेसल न्यूक्लियाई आणि सेंट्रल ऑफ कॉर्टेक्स सेंट्रल कॉर्टेक्स कुठं असणार आहे कशाची हेअरिंग सेंटर. ओके हेअरिंग साठी कुठली नर्व हा हे पण तुम्ही कमेंटमध्ये जे क्रेनियल नर्व आहे जे कुठली आहे म्हणजे जे हेअरिंग सेंटर म्हणजे काय जे आपल्याला हा बाबा हीच मेसेज वगैरे असो किंवा हेअरिंगचं सेंटर असणार आहे. ओके क्रेनियल नर्व मध्ये. ओके चला ते तुम्हाला नंबर टाकायचे कुठली जे नर्व आहे. ओके 1 2 3 4 5 6 7 9 10 11 12 याच्यामध्ये कुठले आहेत. ओके चला मला वाटतं तुम्हाला उत्तर कळलं असेल. ओके चला ते काय हेअरिंग सेंटर बद्दल म्हणते आपण पहिला काय दिलेलं आहे थॅलमस दिलेलं आहे. ते थॅलमस मध्ये काय होणार आहे की कशा पद्धतीने ऍक्ट करणार आहे याच्यामध्ये रिले स्टेशन रेल्वे स्टेशन काय म्हणता तुम्ही जसं पद्धतीने आपलं काय म्हणतात आपल्याला रेडिओ वगैरे जशा पद्धतीने सगळे मेसेज येतात. आता समजा हे रिले स्टेशन म्हणजे काय एक स्टेशन आहे इथे सगळे मेसेज येतात त्यालाच आपण रेल्वे स्टेशन म्हणतो. तुम्ही काय म्हणता ऍक्ट ॲज पहिला म्हणतो मी ऍक्ट ॲज कसं रिले स्टेशन ओके फॉर अ ऑडिटरी इम्पल्स सगळे मेसेज येतापर्यंत येणार आहे. हे काय थॅलमसचं झालं. ठीक आहे हायपोथॅलमस काय मेंटेन करतो बाबा ही रेग्युलेट करणार आहे कुठली टेम्परेचर आपलं मेंटेन करतो आणि जसं पद्धतीने आपल्याला भूक लागतो हे पण आणि इमोशन आणि एंडोक्राईन फंक्शन ही बघतो. एंडोक्राईन फंक्शन बघणार आहे कुठली आपले हायपोथॅलमस हे असणार आहे का नाही. मग आता बेसल न्यूक्लिय काय करतो हे इन्व्हॉल्ड इन ना कशामध्ये इन्व्हॉल्ड असणार आहे इन्व्हॉल्ड इन मोमेंट कंट्रोलमध्ये मोमेंट कंट्रोलमध्ये म्हणजे हे कुठले बेसल न्यूक्लिय. मग हे असणार आहे का नाही ही पण नाही मग आता राहिलं कुठलं सेंट्रल कॉर्टेक्स. हे काय सेंट्रल कॉर्टेक्स मध्ये असणार आहे कुठली आपलं हेअरिंग सेंटर कुठं असणार आहे आपलं कशामध्ये आपलं काय होतं लास्ट सेंट्रल कॉर्टेक्स मध्ये. ओके इन लोकेटेड इन बघा हेअरिंग सेंटर कुठे लोकेटेड हे ऑडिटरी कॉर्टेक्स मध्ये पण जे ऑडिटरी कॉर्टेक्स आहे ही कुठे लोकेटेड असणार आहे विच इज अ पार्ट ऑफ हे कशाचे विच इज अ पार्ट ऑफ कशाची पार्ट आहे ही असणार आहे सेंट्रल कॉर्टेक्सची पार्ट आहे कुठली ऑडिटरी कॉर्टेक्स. ओके ह्यालाच आपण काय म्हणतो हे सेरेब्रल सेंटर म्हणतो का हा हे सेरेब्रल पण म्हणतो बरं का आपण सेरेब्रल कॉर्टेक्स पण म्हणतो सेरेब्रल कॉर्टेक्स. ओके एवढं लक्षात ठेवलं तरी बस. पण हे सेरेब्रल कॉर्टेक्स हे कुठं असणार आहे ही असणार आहे टेम्पोरल लोबमध्ये तुम्हाला विचारलं तर हे पण लक्षात ठेवायचं आहे. ओके मॅक्झिमम कसं आहे मी असं क्वेश्चन आलं की ह्याच्यामध्ये टेम्पोरल लोब नाही पण मॅक्झिमम टेम्पोरल लोबमध्ये असंच ऑप्शनमध्ये असतं तुम्हाला टेक करायचे टेम्पोरल लोब हे पण हे टेम्पोरल लोब ऑफ द कुठले सेरेब्रल कॉर्टेक्स. ओके एवढं लक्षात ठेवलं तरी बस. हे काय हिअरिंग सेंटर बद्दल विचारलं तर. ओके चला हे आपलं उत्तर चौथा उत्तर एकदम आपलं बरोबर असणार आहे कुठली सेंट्रल कॉर्टेक्स. ओके चला अजून आपल्याकडे काय आहे का काय म्हणतात याच्यामध्ये हेअरिंग सेंटर इन द ब्रेन कुठे आहे लोकेटेड इन द टेम्पोरल लोब मध्ये एकदम बरोबर सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये. हे बघा आपले ब्रेन कशा पद्धतीने डिवाइड केलेलं आहे त्याला मग इथं आहे. ओके हे फ्रंटल झालं हे दोन्ही फ्रंटल लोब ऑक्सिपिटल लोब हे पॅरेटल लोब. ओके पाथवे ऑफ द हेअरिंग ऑडिटरी कॉर्टेक्स द टेम्पोरल लोब प्रायमरी ऑडिटरी कॉर्टेक्स हे झालं इथं आहे दिसते तुम्हाला याच्यामध्ये ऑडिटरी नर्व हा जे सेंट्रल नर्व म्हणतो बघा जे आपलं क्रेनियल नर्व मध्ये. ओके तुम्हाला कॉमेंट करायचं आहे इंडिव्हिज्युअल साऊंड ओनली कॅरी द कॉर्टेक्स. अजून काय म्हटलेलं त्याच्यामध्ये काय प्रेसिडेंट साऊंड तुम्हाला ऐकू येते पिंच आणि काय पिच टोन आणि लाऊडनेस आहे ते सगळं तुम्हाला कळणार आहे. ही इम्पॉर्टंट काय बघा थॅलमस काय रेल्वे स्टेशन आहे
आणि हायपोथॅलेमस हे काय रेग्युलेट द हंगर आणि टेस्ट वगैरे आणि कंट्रोल द मुवमेंट आणि पोस्चर हे मेंटेन करतो बेसल न्यूक्लिय. आणि हे काय सेंट्रल कॉर्टेक्स मध्ये आपलं रेस्पॉन्सिबल हेअरिंग. हेअरिंग काय टेम्पोरल लोब, विजनसाठी ऑक्सिपिटल आणि टच आणि पेनसाठी पॅरेटल लोब आणि रिलॅक्सेशनसाठी थॅलेमस. हिअरिंग टेम्पोरल लोब झालं, विजनसाठी ऑक्सिपिटल सेम आहे वाटतं, रिलॅक्सेशन हे सेम आहे. ओके चला मग आता आपण कुठे जाऊया. उत्तर तर आपलं चौथं उत्तर एकदम बरोबर भेटले. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाणार आहेत. बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हणते पिगेट्स थेरी ऑफ अ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट इन्क्लूड व्हिच स्टेज. बघा पिगेट्स थेरी आहे त्याच्यामध्ये 4 प्रकार येते. ओके टाइप्स मध्ये त्याच्यामधलं काय म्हणतात व्हिच स्टेज, ह्याचं टाइप्स म्हणजे स्टेज आहे त्याच्यामध्ये जे कुठली ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. अँटिसिपेशन ऑफ काय डिसअप्रूव्हल, बेसिक एन्झायटी, कंक्रीट ऑपरेशनल आणि हे काय जनरेटिव्हिटी वर्सेस सेल्फ हे काय ऑब्झर्वेशन दिलेलं आहे. मग ह्याच्यामधले आपल्याला काय ओळखायचं आहे ते कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. ते पण कुठली पिगेट्स थेरी अकॉर्डिंग टू जसा पद्धतीने त्याने दिले त्याचा प्रकार आपल्याला बघायचा आहे. ओके स्टेजेस ऑफ आपल्याला काय बघायचं पहिला पिगेट्स स्टेजेस ऑफ. ओके काय दिले पिगेट्स थेरी आहे का किंवा असं लिहू आपण स्टेजेस ऑफ द एकच मिनिट स्टेजेस ऑफ पिगेट्स कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेरी. डेव्हलपमेंटल थेरी त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे हा बाबा किती प्रकार आहे. ओके ही कशा पद्धतीने असणार आहे ही चिल्ड्रन डेव्हलपमेंटल मध्ये असणार आहे बरं का. चिल्ड्रन डेव्हलप थिंकिंग एबिलिटी. कुठली थिंकिंग एबिलिटी स्टेजेस. ओके मला वाटतं तुम्ही कधी ऐकलं का ह्या थेरीबद्दल. ओके खूप वेळा म्हणजे काय 2-3 वेळा सीएच्या एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. ओके त्याच्यामध्ये ईच स्टेज हे प्रत्येक स्टेजमध्ये काय रिप्रेझेंट करणार आहे. रिप्रेझेंट्स द काय क्वालिटेटिव्हली आणि कसं असणार आहे डिफरंट वे ऑफ थिंकिंग. कशा पद्धतीने जे बच्चो डिफरंट म्हणजे काय डिफरंटली थिंकिंग करतो हे स्टेजमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. हे कसं हे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट आहे बरं का. अजून एक लोक इथंच कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेरी आहे. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. ओके एवढं लक्षात ठेवायचं. चला त्याच्यामध्ये किती 4 काय स्टेजेस असणार आहे. पहिली कुठले असणार आहे सेन्सोरी मोटार. ही कसं ही स्टार्टिंगला जे 0 ते 2 वर्षामध्ये थिंकिंग एबिलिटी असणार आहे. ओके ह्याच्यामध्ये मेनली बघायला गेलं तर कसं असणार आहे लर्निंग बाय सेन्स अँड मोमेंट ऑफ कशाची मोमेंट ऑब्जेक्टिव्ह प्रेमिन्स. कुठली ही काय सेन्सरी मोटार. हे झालं पहिलं स्टेज. आता दुसरं कुठली असणार आहे पहिलं झाल्यानंतर दुसरी प्री ऑपरेशनल. ओके डिटेलमध्ये आपण नेक्स्ट बघू. स्लाइड आहे माझ्याकडे. ओके ते झालं त्याच्यानंतर हे कसणार आहे कंक्रीट ऑपरेशनल. हे 0 to 2 इयर्स झालं. ह्याच्यामध्ये आपण 2 to 7 इयर मध्ये थिंकिंग एबिलिटी असणार आहे. कुठली हे सिम्बॉलिक थिंकिंग वगैरे. ओके लिहायचं काय तेच सिम्बॉलिक थिंकिंग. ओके हे ह्याच्यामध्ये असणार आहे. ओके हे झालं त्याच्यानंतर कुठले कंक्रीट ऑपरेशनल. ह्याच्यामध्ये काय लॉजिकल थिंकिंग असणार आहे. डिटेलमध्ये आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघू. हे झालं कंक्रीट थिंकिंग. त्याच्यानंतर कुठलं फॉर्मल ऑपरेशनल. ओके कुठले इथे बघा फॉर्मल ऑपरेशनल थिंकिंग. थोडं बोलले तरी बस. हे काय 2 to 7 झालं. हे 7 to 11 इयर आणि हे 11 प्लस मध्ये. ओके ज्यावेळी कशा पद्धतीचे जे अबस्ट्रॅक्ट थिंकिंग म्हणजे तुम्ही कसलं पण थिंकिंग द्या ते आता थिंकिंग म्हणजे काय हे करू शकतो ट्रॅक अबस्ट्रॅक्टिव्ह थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग त्याच्यामध्ये असणार आहे. ओके चला मग ह्याच्यामध्ये काय काय बघितलं आपण स्लाइडमध्ये बघूया पहिले. चला हे काय पिगेट्स कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटल थेरी असणार आहे. हे कोण जीन पिगेट हे डिस्क्राइब 4 स्टेजेस ऑफ द चिल्ड्रन्स कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट आणि काय एक्सप्लेनिंग हाऊ थिंकिंग रिव्हॉल्व द ॲज दे ग्रो. म्हणजे कशा पद्धतीने आपलं
थिंकिंग प्रोसेस वाढतो ते असं बद्दल काय त्याची थेअरी दिलेली आहे. पहिली कुठले सेन्सरी मोटर स्टेज हे म्हणजे 0 to 2 वर्ष असणार आहे. ह्याच्यामध्ये काय लर्निंग थॉट सेन्स आणि मोटर ऍक्टिव्हिटी ह्याच्यामध्ये असणार आहे. एक्सपिरियन्स द वर्ड तो द सेन्स सीइंग टचिंग सायकिंग हे सगळी ह्याच्यामध्ये शिकणार आहे. सीइंग बघणे आणि टचिंग आणि सायकिंग आणि डेव्हलप द ऑब्जेक्ट प्रेमिनेन्सेस नोईंग द ऑब्जेक्ट द काय एक्झिट इव्हन वेन नॉट सी. ओके एक्झाम्पल काय सर्चेस फॉर द हिडन टॉय वगैरे ते ज्यावेळी दिसत नाही ज्यावेळी ही हुडकणार आहे. हे काय सेन्सरी स्टेजेसमध्ये हे पहिला स्टेज आला. आता नेक्स्ट काय हे असणार आहे कुठली प्री ऑपरेशनल स्टेजेस हे 2 ते 7 वर्षापर्यंत असतं. ह्याच्यामध्ये सिम्बॉल थिंकिंग आणि लँग्वेज डेव्हलपमेंट असणार आहे. युजेस द सिम्बॉल ऑफ द वर्ड आणि इमेजेस आणि हे काय म्हटलेलं आहे कॅन सी द अदर्स पॉईंट ऑफ अ व्ह्यू आणि एनिमल्स म्हणजे काय बिलिव्हिंग द नॉन लिव्हिंग थिंग्स आर अलाइव्ह म्हणजे काय समजून घ्यायचं नॉन लिव्हिंग थिंग्स आर अलाइव्ह. एक्झाम्पल काय बिलीव्ह द मून इज अ फॉलोविंग देम म्हणजे काय असं वाटतं की चंद्रमामा आपल्या पाठीमागेच फिरतोय. हे सगळं सेकंड हे काय प्री ऑपरेशनल स्टेजमध्ये दिसणार आहे. आणि तिसरं कुठले कन्क्रीट ऑपरेशनल ह्याच्यामध्ये 7 ते 11 वर्ष म्हणजे 7 ते 11 लॉजिकल थिंकिंग असणार आहे अबाउट द कन्क्रीट ऑब्जेक्ट आणि अंडरस्टँडिंग द मास काय व्हॉल्यूम वगैरे सगळे आणि कॅन क्लासिफाय द ऑर्गनाइज द ऑब्जेक्ट. एक्झाम्पल काय बिलीव्ह द मून इज फॉलोविंग देम इट इज स्टील द सेम अमाऊंट ऑफ वॉटर. ओके एक्झाम्पल काय नो द वॉटर इज द सेम फॉरवर्ड इंटू. ओके फॉरवर्ड इंटू हे काय झालं. त्याच्यानंतर हे काय फॉर्मल ऑपरेशन लास्ट हे 11+ नंतर सगळे इथं लास्ट असणार आहे. ॲब्स्ट्रॅक्ट आणि हे काय प्रॉब्लेम सॉल्विंग वगैरे. ओके लॉजिकल थिंकिंग हे सगळं ह्याच्यामध्ये असणार आहे. ओके ॲब्स्ट्रॅक्ट आणि लॉजिकल थिंकिंग त्याच्यासोबत काय सॉल्व द अल्जेब्रा गणित वगैरे सोडवायचे हे सगळे ह्याच्यामध्ये दिसणार आहे. ओके सॉल्व ऑब्जेक्टला थिंक अबाउट द फ्युचर पॉसिबिलिटीबद्दल सगळे थिंकिंग करू शकतो. हे काय हे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटल थेअरीबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. ओके चला ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आपण बघूया. काय काय दिलेलं आहे ऑप्शनमध्ये आपल्याकडे एंटिसिपेशन ऑफ अ डिसअप्रुव्हल. ओके ही काय ही कुठली एक अजून एक थेअरी आहे कुठली ही पार्ट ऑफ इथं लिहितो. ठीक आहे पार्ट ऑफ कुठली कोहलबर्ग्स कुठली ही मोरल डेव्हलपमेंटल थेअरी मोरल डेव्हलपमेंट याचं मधलं ही पार्ट असणार आहे कुठली एंटिसिपेशन ऑफ अ डिसअप्रुव्हल पार्ट ऑफ अ कोहलबर्ग्स हे मोरल थेअरी बद्दल झालं. हे असणार आहे का नाही. आता बेसिक एन्झायटी हे कसं आहे हे रिलेटेड टू कसं आहे हे रिलेटेड टू सायको अनालिटिक थेअरी रिलेटेड टू सायको अनालिटिक थेअरी रिलेटेड आहे. मग ही पण आपली आन्सर नसणार आहे. आता हे काय जनरेटिव्हिटी वर्सेस सेल्फ ऑब्झर्वेशन ही चौथा हे कसं हे आपलं एरिक्सन सायको अनालिटिक थेअरी सायको अनालिटिक नाही कुठली सायकोसोशियल डेव्हलपमेंट असणार आहे. डेव्हलपमेंट थेअरी मधलं असणार आहे. मग राहिलं कुठलं कंक्रीट ऑपरेशनल आपलं कुठलं होतं कंक्रीट ऑपरेशनल हे होतं आपलं तिसरा स्टेज 3. हे काय स्टेज 3 मधलं आपलं कुठली पिगेट्स थेअरी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट मधलं ही स्टेज होता. मग आपलं तिसरं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके तिसरं उत्तर काय एकदम बरोबर असणार आहे. मला वाटतं तुम्हाला कळलं असेल बाबा. याच्याबद्दल पण एरिक्सन बद्दल पण हे वर्सेस आहे बघा हे पण विचारू शकतात. मी 2-3 एपिसोडमध्ये हे पण एक क्वेश्चन आणतो बरं का. हे पण झालं. ओके चला हिअरिंग ओके आपण कुठे चला ह्याचे उत्तर आपलं तिसरं ऑलरेडी आपल्याला भेटलेलं आहे. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्कसाठी काय म्हणते बघा क्वेश्चन इंडिकेटर फॉर तुम्हाला हा मला वाटतं तिसरी कॉमेंट आहे. एक क्रेनेलोरचं झालं अजून एक कुठली म्हटलं होतं मी ओके मीच विसरलो का ते एक हे एक आणि एक. ओके म्हणजे काय टोटल 3 कॉमेंट तुम्हाला द्यायचे. इंडिकेटर फॉर द असेसिंग द काय हेल्थ स्टेटस ऑफ अ कंट्री इन्क्लूड म्हणजे हे खाली दिलेल्या मध्ये तुम्हाला कळतंय बाबा हे काय हे सगळे कंट्रीचा हेल्थ स्टेटस आहे पण एकाला सोडून कुठली मोर्टिलिटी मॉर्बिडिटी फर्टिलिटी इमिग्रेशन हे तुम्हाला सांगायचं आहे. इंडिकेटर फॉर द असेसिंग द हेल्थ स्टेटस फॉर द कंट्री इन्क्लुडिंग ऑल पण एक नाहीये याच्यामधलं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ओके चला मग शेवटला काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आणि कॉमेंटमध्ये 3 उत्तर द्यायचं आहे. त्याच्यासोबत तुम्ही +1 फीडबॅक पण देऊ शकता आणि शेअर कोणाला करायचं ते तुमचं मित्रमैत्रीण कोणी असो नर्सिंग रिलेटेड त्यांनी त्यांचं 3rd इयर 4th इयर लास्ट स्टेजमध्ये असलं तरी म्हणजे काय फायनल इयरमध्ये रिलेटेड असलं तरी पण त्यांना पण आपली चॅनल रेफर करा त्यांना फायदा होणार आहे. कसं पद्धतीचे तयार वगैरे करायचं. ओके चला हे झालं त्याच्यानंतर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि बेल तर 100% दाबून ठेवायचे म्हणजे काय तुम्हाला ज्यावेळी व्हिडिओ येतील तुम्हाला नोटिफिकेशन भेटणार आहे. ओके चला मग काय करायचं तुम्हाला कंटिन्युअली स्टडी करायचं आहे डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही सेल्फ मोटिवेशन राहायचं आहे आणि काही असेल तर आम्हाला विचारायचं आहे. मग आपण परत भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये लवकरात लवकर. ओके तेपर्यंत स्टडी करत राहायचं आहे. धन्यवाद.